अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा शुभ जावो. महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करोत, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, उद्या आहे 10 जुलै 2025. तर उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. बघा, ही गुरुपौर्णिमा जी आहे ती गुरुवारी आलेली आहे. अत्यंत शुभ दिवस आहे आणि हा दिवाळीसारखा दिवस आहे आपल्या स्वामी भक्तांसाठी, आपल्या दत्त भक्तांसाठी. हा अत्यंत शुभ दिवस तर आहे. तर या दिवशी आपल्याला काही सेवा, काही उपाय करायचे आहेत. तर बघा, गुरुपौर्णिमा जी आहे ही आषाढ महिन्यात येत असते. आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं. तर या गुरुपौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो 9 जुलैला रात्री 1:36 होणार आहे आणि जी समाप्ती आहे ती गुरुवारी रात्री 10 जुलैला 2:06 होणार आहे. म्हणजे रात्री जी 2:06 ही पौर्णिमा संपणार आहे. उदय तिथीनुसार गुरुपौर्णिमा ही 10 जुलैला म्हणजेच गुरुवारच्या दिवशी साजरी केली जाणार आहे. गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी आणि ज्ञान, आंतरिक शांती मिळवण्याचा ते प्रयत्न करत असतात. गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा असे सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो, पण गुरु जर कोपला तर ईश्वर सुद्धा वाचवू शकत नाही. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचे स्थान हे देखील खूप महत्त्वाचे आहे. पहिले गुरु कोण असतात तर पहिले गुरु हे आपले आई वडील असतात. त्याच्यानंतर शिक्षक, म्हणजे ज्यांच्याकडून आपल्याला शिक्षा प्राप्त झाली तर ते आपले गुरु असतात. त्याच्यानंतर बघा, आपल्या सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज. तर या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे, आपल्या स्वामींची सेवा करायची आहे. धार्मिक दृष्टीने गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी आपल्या गुरूंच्या सेवेसोबतच स्वामींच्या सेवेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील करायच्या आहेत किंवा केल्या जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. तर गुरुवार म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी आपल्या हा उपाय करायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर हा उपाय का करायचा आहे? घरातील इडापिडा, दारिद्र्य, अडचणी याच्यामुळे नष्ट होतात. मुलांची प्रगती होते, पतीची प्रगती होते. तर आपल्या मनातील काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होत नाहीत, तर त्या इच्छासुद्धा या उपायामुळे पूर्ण होतात. तर उपाय काय आहे? तर एक नारळ आहे, तर त्या नारळाचा उपाय तुम्हाला करायचा आहे. बघा, याबद्दलची माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. उपाय जो आहे तर तो उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी नारळाचा हा उपाय करण्याला खूप महत्त्व आहे. ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातील इडापिडा, दारिद्र्य, अडचणी कायमच्या संपतील. कारण नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. हे जे श्रीफळ म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि ते समृद्धी, त्याचबरोबर शुभता आणि भक्तीचे सुद्धा प्रतीक आहे. नारळ हे ब्रह्म, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करत असते आणि हा दिवस आपल्या गुरूंनाच समर्पित असतो. नारळ जे असते तर ते नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणत असते आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील, तुमच्या घरामध्ये घराची जर प्रगती होत नसेल किंवा घरात पैसा टिकत नसेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा मग तुम्ही प्रयत्न करत आहात परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही, असे असेल,
जेव्हा आपला कुंडलीतील गुरुग्रह हा कमकुवत असतो, तर त्यावेळी अशा गोष्टी घडत असतात. तेव्हा आपल्याला अपयशाचा सामना करावा लागत असतो. आणि गुरुपौर्णिमा हा असा दिवस आहे की या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होत असतो. आणि म्हणूनच आपल्याला हा नारळाचा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होते. आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. तसेच स्वामींचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. त्याआधी आपल्याला घर स्वच्छ करून घ्यायचे आहे. तर त्याच्यानंतरनं देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे. या दिवशी तुम्हाला आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे. आपल्या स्वामींची पूजा करायची आहे. स्वामींची मूर्ती जर असेल तर स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे. फोटो जर असेल तर फोटोला व्यवस्थित असे स्वच्छ पुसून त्यांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. धूप, दीप, अगरबत्ती लावून आपल्या घरातील वातावरण हे मंगलमय करायचे आहे. आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला वेळ असेल त्यावेळी हा उपाय तुम्ही करू शकता. तर उपाय काय आहे? तुम्हाला एक नारळ लागणार आहे. हा नारळ तुम्हाला कोणी फ्रीमध्ये दिलेला नसावा. त्यासाठी तुम्हाला एक नारळ खरेदी करून घ्यायचा आहे. त्याच्याबरोबर खडी साखर घ्यायची आहे. आणि घराजवळ जिथे कुठे औदुंबराचं वृक्ष असेल, उंबराचं झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचे आहे. वृक्ष हे नक्कीच तुम्ही बघितलेलं असेल. आणि तुमच्या घराच्या आसपास जर असेल तर तिथे तुम्हाला जायचे आहे. सोबतच तुम्हाला एक दिवा न्यायचा आहे. एक लोटा जलसुद्धा तुम्हाला घेऊन जायचे आहे. त्याच्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. जे जल तुम्ही घेऊन गेला आहात तर ते तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला त्या वृक्षाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आहेत. आणि जो नारळ तुम्ही सोबत घेऊन गेला आहात तर त्या नारळाला तुम्हाला त्या वृक्षाजवळ ठेवायचे आहे. आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचे नामस्मरण करायचे आहे, स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे आहे. त्याच्यानंतर हा नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये उचलून घ्यायचा आहे आणि प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा किती करायच्या आहेत किंवा प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे: ओम द्राम दत्तात्रेयाय नमः, ओम द्राम दत्तात्रेयाय नमः, स्वामी समर्थाय नमः, ओम द्राम दत्तात्रेयाय नमः, ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तर हा मंत्र तुम्हाला म्हणत म्हणत 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला पुन्हा त्या वृक्षाजवळ ठेवायचा आहे. आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे, तुमची जी काही इच्छा आहे म्हणजे जे काही तुमचे अडचणी असतील, जे काही दुःख असेल तर ते तुम्हाला व्यक्त करायचे आहे. आणि आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत, जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावे यासाठी तुम्हाला मनोभावे दत्तगुरूंना, स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहेत. आणि औदुंबर वृक्षाला औदुंबर वृक्षाला धार्मिक दृष्टीने खूप महत्त्व आहे. त्याला कल्पवृक्ष असं मानलं जातं. आणि या झाडामध्ये साक्षात स्वामी महाराज, दत्त महाराज निवास करतात. जर आपण गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केली तर सुख, समृद्धी, आरोग्य आणि मनोकामना पूर्ण होतात. आणि गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केल्याने जन्मोजन्मीचे पापे नष्ट होतात. तसेच जेव्हा आपण नारळ घेऊन या झाडाला प्रदक्षिणा करतो तेव्हा बाहेरील बाधा, हृदय विकार आणि इतर समस्या सुद्धा दूर होतात. हा वृक्ष शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. यामुळे या दिवशी या वृक्षाची पूजा केली तर आपल्या आयुष्यातील दरिद्री, पैशांच्या अडचणी या कायमच्या दूर होत असतात. आता तुमची मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर तो नारळ तिथून तुम्हाला उचलायचा आहे. त्यावर असणारी खडीसाखर किंवा जे पिवळं फूल तुम्ही घेतलं होतं तर ते फूल घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामींचा मठ असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल किंवा दत्ताचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. आणि त्यांच्या चरणी तुम्हाला हे नारळ अर्पण करून यायचं आहे. नारळ अर्पण केल्यानंतर सुद्धा तुम्हाला मनोभावे तुमची मनोकामना, इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमचे संकट, तुमच्या आयुष्यातील दुःख, अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. तर अशा प्रकारे हा छोटासा उपाय आहे. तर हा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी कधी पण दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. नक्कीच तुमच्या इच्छा, नक्कीच तुमचे दुःख दूर होतील. आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील.
तर तुम्हाला जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करू नये. इतर सर्व सदस्य हा उपाय करू शकता. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.